श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साई। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगत स्वकर्मणे। श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण सांगतात, हे पार्थ, तू फक्त निस्वार्थ भावनेने कर्म कर, फळाची अपेक्षा मुळीच धरू नकोस. हा कानमंत्र शतकानुशतके आजही तीच ऊर्जा भरतो आणि कितीतरी दिग्गज लोकांचे आयुष्य एक प्रेरणास्थान बनते. अशाच दिग्गजांमध्ये वर्णी लागलेले, अखंड समाजसेवेचा वसा घेतलेले म्हसदी गावाचे अनमोल रत्न ग्रामपुरोहित गणू महाराज, म्हणजेच अत्यंत सुपरिचित असलेले आदरणीय श्रीमान दीपक रत्नाकर दीक्षित. महाराजांचा जन्म 16 जून 1982 रोजी झाला. महाराजांचं बालपण आणि शिक्षण हे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निसर्गरम्य अशा म्हसदी गावातच झाले. लहानपणापासून ध्यान साधना, वेद पुराणांचे पठन करणाऱ्या गणू महाराजांनी आपले विशेष शिक्षण हे नाशिक नगरातील दिव्य ज्योतिर्लिंगाच्या सानिध्यात त्र्यंबकेश्वर येथे घेतले. आपल्या या विशेष शिक्षणाचा लाभ तळागाळातील भोळ्या भाबड्या ग्रामवासियांना व्हावा म्हणून ते म्हसदी गावी परतले आणि गेले कितीतरी वर्षांपासून आज तागायत अखंड सेवा देत आहेत. त्यात म्हणजे ज्योतिषशास्त्र, नवचंडी पूजा, ग्रहपीडा निवारण, कुंडली तयार करणे, वास्तुदोष निवारण अशा अनेक पीडित यजमानांना योग्य मार्गदर्शन करून आपले पुरोहित कर्म पार पाडत आहेत. महाराजांचे म्हणणे आहे की झाडासारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका. कर्म हीच पूजा. निस्वार्थ भावनेने केलेली सेवा ही कोणत्याही ईश्वर पूजेपेक्षा श्रेष्ठच.